नेरळमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारी ग्रामसभा ग्रामसेवकाने जाणून बुजून 15 ऑगस्ट ऐवजी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ठेवली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. रविवारी 17 तारखेला सभा घेतली असती तर कोरम पूर्ण झाला असता, मात्र ग्रामसेवकांनी मुद्दाम तारीख बदलून ग्रामसभाच कोलमडली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सभेला 100हून कमी नागरिक उपस्थित राहिल्याने ग्रामसभा तहकूब झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई, वीज पुरवठा, गावातील घाणीचा प्रश्न तसेच भटक्या कुत्र्यांचा त्रास या सर्वच गंभीर समस्या ग्रामस्थांसमोर अनुत्तरित राहिल्या. ग्रामसभेची तारीख बदलून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार संताप व्यक्त केलाय. ग्रामसभा घेण्यात आली, काय सांगाल त्याबद्दल? आज जी ग्रामसभा घेण्यात आली 15 ऑगस्टची जी ग्रामसभा असते, जरी शासनादेश असेल की 15 ऑगस्टला ग्रामसभा घेऊ नये, पण त्यानंतर 16 ऑगस्टला ठीक आहे, मान्य आहे, दहीगाला उत्सव होता, लोकांना येणे शक्य नाही, पण 17 ऑगस्ट रविवार असून देखील त्या दिवशी ग्रामसभा जाणीवपूर्वक लावली गेली नाही आणि आज 19 ऑगस्ट रोजी ग्रामसभा लावली. हा सुनियोजित कट समजतो मी, कारण जेणेकरून सोमवारी लोक नोकरीला जातील, मंगळवारी त्यांना सुट्टी मिळणार नाही आणि कोरम पूर्ण होणार नाही. या प्रशासक आणि ग्रामसेवक जे आहेत त्यांना लोकांनी प्रश्न विचारू नये. या नेरळवरती अक्षरशः समस्यांचा डोंगर रचला जातोय आणि याचं गांभीर्य अजिबात यांना नाहीये. कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देता आलेली नाहीये. त्यामुळे नेरळ हा सध्या राम भरोसे आहे. लवकरात लवकर आता ते म्हणतात पुढच्या आठवड्यामध्ये रविवारी ग्रामसभा लावू, म्हणजे अजून त्याच्याबद्दल शाश्वती नाहीये. पण आज जे काय 50-60 लोक आली होती त्यांनी प्रश्न मांडले, त्यालाही व्यवस्थित उत्तरं देता आली नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की नेरळचं ती परिस्थिती आहे भविष्यातली फार भयावह आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तर खरंच याच्याशी काही घेणं देणंच नाहीये. अनेक समस्या आहेत, पण याच्यावर कोणीही काही बोलायला तयार नाही. लोकांना बोलायची इच्छा होती, पण तरी देखील या अशा पद्धतीच्या या दिवशी ग्रामसभा लावल्यामुळे कोरम पूर्ण झाले नाही, कुठल्याही गोष्टी रेकॉर्डवर गेलेल्या नाही. त्यामुळे नेरळचा जो विकास आहे आणि नेरळच्या समस्या आहे अक्षरशः रामभरोसे आहे. याच्यामध्ये मुख्य जी समस्या होती ती कोणत्या कोणत्या होत्या, काही सांगू शकाल का? मुख्य अशी एक समस्या नाही, अनेक समस्या आहे. समस्या मोजायला गेलं तर कमी पडतील. त्यापैकी प्रमुख समस्या म्हणजे कचरा, पाणी, वीज, अतिक्रमणं अशी भरपूर समस्या आहेत. पण तरी देखील नेरळचा जो विकास आहे हा सुशोभीकरणाभोवती फिरतोय. नेरळच्या विकासाला कुठलीही प्रायोरिटी नाहीये. नेरळला गरज काय, कुठल्या समस्या भेडसावतायत आणि त्याच्यासाठी किती निधी खर्च झाला पाहिजे हे सगळं बाजूला सारून फक्त आणि फक्त आपले कार्यकर्ते मोठे झाले पाहिजेत आणि त्यांना सांभाळण्यासाठी हे सुशोभीकरणाचा सगळा जो खेळ चाललाय. नेरळ गलिच्छ झालेला आहे आणि तरी देखील हे सुशोभीकरण कशासाठी? नेरळचा कचरा उचलला गेला तर नेरळ ऑटोमॅटिकली सुशोभित होईल. त्यामुळे वेगळं सुशोभीकरणाची गरज नाही आणि वेगळ्या चिरीमिरी जी कामं दिली जातात ना त्याला काही गरज नाहीये. क्वालिटी ऑफ वर्क जे आहे नेरळमध्ये विकासाचं ते शून्य. म्हणजे आज रस्ता बनला तर 15 दिवसांनी त्याला भगदाडं पडत आहेत. नेरळला अक्षरशः ठिगळं लागलेली आहेत आणि याला जबाबदार आत्ताचे प्रशासक, ग्रामसेवक आणि पूर्वीचे जे कोणी लोकप्रतिनिधी इथे निवडून आले होते ते सर्व आहेत. आज आपण 15 ऑगस्टची जी ग्रामसभा 19 तारखेला ठेवलेली होती ऑगस्टला, त्या ग्रामसभेमध्ये माझ्या मते काहीतरी 55-60 जण आल्यामुळे ग्रामसभा ही तहकूब करण्यात आली. पण जेव्हा चर्चा संदर्भ करण्यात आला, 50-60 जण होते ग्रामसभेला उपस्थित, त्यांच्यामार्फत जी प्रश्न विचारली गेली, प्रशासक साहेब, ग्रामसेवक साहेब हे उत्तरं देण्यास अतिशय निष्फळ राहिलेले आहेत. त्यांच्याकडे कोणते उत्तरच नाही आहे. मुळात विषय कोणता आहे? आज ग्रामसभेमध्ये काय असतं, ग्रामस्थांच्या सोयीनुसार ग्रामसभा घेतली जाते. पण या ठिकाणी रविवारी न घेता, सुट्टीच्या दिवशी न घेता, मंगळवार किंवा रनिंग दिवसामध्ये, वर्किंग डेमध्ये ग्रामसभा घेत आहेत. त्यांना माहिती आहे कोरम पूर्ण होणार नाही, ग्रामसभा होणार नाही, रेकॉर्डमध्ये काहीच जाणार नाही. आजचा जो मूळ त्यांच्या 2-3 प्रश्न विचारले गेले, कचरा प्रकल्प हा 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च करून प्राधिकरणाने बनवून आपल्याला दिला नेरळमध्ये. त्याचं आज परिस्थिती अशी की 1 वर्ष झाला बंद पडलाय. तिथे किडे आळ्या वळवळत आहेत, दुर्गंधी पसरते, लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. याच्यामध्ये प्रतिनिधी असतील, प्रशासक असतील, उच्च अधिकारी असतील, हे यांच्यापर्यंत सगळ्या बातम्या पोहोचलेल्या आहेत. यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेले आहेत. सीओपासून ते ग्रामपंचायतच्या प्रशासक, ग्रामसेवकांपर्यंत हे सर्व चाल ढकल करतायत. मुख्य कार्यकारी अधिकारी, सीओ, BDO आणि प्रशासक साहेब, ग्रामसेवक साहेब
हे चालढकल करतायत. यांना ग्रामस्थांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाही. आज ग्रामस्थांना पाणी मिळत नाही, गढूळ पाणी मिळत आहे, प्यायला त्याच्यामध्ये साप मासे येत आहेत, नदीमधले किडे मिळून येत आहेत पाण्यामध्ये. काय करताय तुम्ही बसून? सांगतात आम्ही प्रस्ताव पाठवलाय. काही प्रस्ताव वगैरे पाठवलेला नाही आहे. ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या समोर अतिक्रमणाच्या टपऱ्या आलेल्या आहेत, त्या तुम्ही आठवू शकत नाही. त्या ठिकाणी जेव्हा गाडीवाले जातात, वाहनधारक जातात येतात, त्यांना तिथे वाहतुकीत उभा राहावं लागतं अक्षरशः. याला कोण जबाबदार? ग्रामपंचायत. हे सांगत नाही की प्रशासक आहेत. याच्या अगोदरचे सरपंच, उपसरपंच सर्वच आहेत, सदस्य आहेत. पण आज तुम्ही मागील 7-8 महिने झाले आपण कार्यभार सांभाळल्यापासून काहीतरी त्याच्यावर उपाय योजना केली का? तर काहीच नाही. शून्य, कार्य शून्य. दिवससत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.